रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंतनगर आणि शिळफाटा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने RPIचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला। या महोत्सवासाठी RPI पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले तसेच नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे देखील उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी यशवंतनगर येथे आमदार थोरवे यांनी जाहीर केली होती। तसेच माझ्या विजयात यशवंतनगर वासियांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। भविष्यात SRA स्कीमच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारणा करण्याचे स्वप्न असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले। पण खोपोली शहरात दलित वस्ती असल्याचे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो, ही शोकांतिका आहे। त्यामुळे रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला तर यशवंतनगरसह खोपोली शहरातील दलित वस्तीवर आपल्या विभागाचा निधी पोहोचून विकास कामे होतील, त्यासाठी सहकार्य करण्याचे साकडे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी समाज कल्याण केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे मांडले आहे। यशवंतनगरचा सर्वात जास्त आनंद ह्यासाठी होत असतो साहेब की माझी सीट ही आमदार साहेबांनी या यशवंतनगरच्या माध्यमातून डिक्लेअर केलेली होती आणि माझ्या संपूर्ण या विजयामध्ये यशवंतनगर वासियांचा असेल, प्रमोद महाडिकजी असतील, अनिताताई पवार असतील आणि हरीजी काळे असेल यांचा सिंहाचा वाटा होता। साहेब फक्त एक सांगायला थोडंसं दुःख होतं की आम्हाला समाज कल्याण माध्यमातून आम्हाला काही अधिकाऱ्यांना अजून सुद्धा प्रूव्ह करावं लागत आहे की आमची ही वस्ती अजूनपर्यंत दलित वस्ती आहे, यासाठी सुद्धा पाठपुरावा करावा लागतो। माझी आपणास विनंती आहे की आपल्या इथल्या जिल्ह्याचे जे काही अधिकारी असतील समाज कल्याणचे, त्यांना आपण आपल्या माध्यमातून आमची ही यशवंतनगरची वस्ती आणि अशा बऱ्याचशा काही वस्ती आहेत त्या अजून सुद्धा आम्हाला दलित वस्ती म्हणून अजून प्रूव्ह करावा लागत आहे। या संदर्भात कुठले तरी आपण आदेश दिले तर त्या माध्यमातून आपण जो काही आम्हाला निधी पाठवत असता त्या माध्यमातून आमदार साहेबांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निधी येत असतो, त्यातून आम्हाला सुद्धा खूप मोठं काम करता येईल। मी पुन्हा एकदा जास्त वेळ घेत नाही, मी पुन्हा आमदार साहेबांना खरं तर मनापासून आणि प्रमोदजी असतील, हरीजी असतील यांना मनापासून धन्यवाद देतो की यशवंतनगरच्या जो काही आता विकासाच्या वाटामध्ये मागील 5 ते 10 वर्षामध्ये आमदार साहेबांनी व बाकी सर्व इतर मंडळांनी या याच्यामध्ये 2.5 ते 3 कोटीचा निधी आतापर्यंत या यशवंतनगरच्या भागासाठी दिलेला आहे। सर्वात जास्त पाठपुरावा या प्रभागातील नगरसेवकांचा असतो। मी आपल्या माध्यमातून सर्वांना यशवंतनगरच्या वासियांना सांगतो की आठवले साहेब सुद्धा आलेले आहेत। या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपण एक चांगला भव्य दिव्य कार्यक्रम सुद्धा घेऊ, जेणेकरून इथं आपल्याला SRA स्कीम किंवा आपले जे काही दलित वस्ती आहे यातून या लोकांना चांगल्या SRA स्कीमचा फायदा आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून घेता येतील। एवढे मी बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।